नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कालच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये मी तुम्हाला RTO एम-व्हीआयसाठी पूर्व परीक्षेसाठी एक सेफ स्कोर मी तुम्हाला सांगितला आणि त्याच पद्धतीने इतर जे गट क चे पदं आहेत, ज्याच्यामध्ये तलाठीचा सुद्धा समावेश आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक सेफ स्कोर सांगितला, की त्या रेंजमध्ये जर तुम्ही गेलात, जर पूर्व परीक्षेमध्ये 100 पैकी जर तेवढे गुण किंवा त्या रेंजमध्ये तुमचा स्कोर आला, तर तुम्ही त्या पदाची जी मुख्य परीक्षा आहे मेन्स त्यासाठी अपिअर होऊ शकाल. तर त्या व्हिडिओवर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या, कमेंट्स आले, कॉल्स आले. आजच्या व्हिडिओमध्ये कालचं जे डिस्कशन आहे ते आपण थोडं पुढे घेऊन जाणार आहोत, की जर त्या सेफ स्कोअरपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, जसं की RTO एम याबद्दल मी काल बोललो तुम्हाला, की 45 to 50च्या रेंजमध्ये कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. कट ऑफ इमिजिएटली आपण डिसाईड करू शकत नाही. तो पेपरच्या डिफिकल्टी लेव्हलवर डिपेंड करतो. विद्यार्थ्यांचा कितपत अभ्यास झाला आहे त्यावर डिपेंड करतो. परंतु जर डिफिकल्टी लेव्हल आपण 2024-25च्या सारखीच ठेवली, तर त्या अनुषंगाने मी तो कालचा व्हिडिओ अपलोड केला होता, की 45 to 50च्या रेंजमध्ये RTO एम-व्हीआयसाठी आणि 50+ जर गेला, तर खूपच चांगलं. म्हणजे तुम्ही फ्री माइंडने अभ्यास करू शकाल मेन्ससाठी. सिमिलरली तलाठी किंवा इतर जे गटकाचे पदं आहेत, जे की खूप आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये ॲडिशन होणार आहे. तर तिथं सुद्धा मी एक कट ऑफची रेंज तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली. परंतु बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज आले, की सर मग त्या सेफ स्कोअरपर्यंत किंवा त्या रेंजमध्ये पोहोचण्यासाठी काय आत्तापासून आपल्याला करता येईल, कसं आपल्याला प्रिपरेशन करता येईल आणि त्यासाठी काय काय स्टेप्स तुम्हाला आत्ता घेता येतील, जेणेकरून तुम्हाला त्या सेफ स्कोअर किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स भेटतील आणि तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकाल. ओके. तर आजचा व्हिडिओ त्या कालच्या व्हिडिओचंच पुढं आपण कंटिन्यू करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे, की 15 ते 20 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत व्यवस्थितपणे जे तुमचे स्ट्रेंथ किंवा तुमचे जे सब्जेक्ट ज्याच्यावर तुमचा कमांड आहे, ते सब्जेक्ट्स तुम्हाला व्यवस्थितपणे कंप्लीट करायचे आहे. ॲटलिस्ट एक रिव्हिजन तरी तोपर्यंत तुमची झाली पाहिजे. म्हणजे आत्तापासून जवळपास 1 ते दीड महिन्यामध्ये तुमचा संपूर्ण पूर्व परीक्षेचा अभ्यास झालेला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला पुढे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल, जास्तीत जास्त तुमचं सेल्फ इव्हॅल्युएशन करता येईल. जोपर्यंत तुम्ही टेस्ट पेपर्स सॉल्व्ह करत नाही, लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही पूर्ण सिलेबसवर आधारित बघा, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज टेस्ट देणं फार इझी असतं. कारण त्याच पर्टिक्युलर सब्जेक्टचा, त्या पर्टिक्युलर टॉपिकचा तुमचा अभ्यास कंप्लीट झालेला असतो आणि इमिजिएटली तुम्ही त्या सब्जेक्टची किंवा त्या टॉपिकची टेस्ट देता. गोष्टी सगळ्या फ्रेश असतात माइंडमध्ये, सर्व गोष्टी आठवतात, चांगला स्कोअर तुमचा येतो. परंतु जेव्हा सगळे 8चे 8 सब्जेक्ट्स एकत्र येतात, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, जेव्हा सगळं एकत्र येतं ना, तेव्हा आपल्याला समजतं, की आपण जो अभ्यास केलेला आहे, तर त्यातल्या किती गोष्टी आपल्याला आठवत आहे, कुठल्या गोष्टी आपण पूर्णपणे विसरलोय आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्या सिलेबसमध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये कव्हर झालेल्या नाही आहे. आणि हे तेव्हाच समजतं, जेव्हा तुम्ही स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन करता. आणि सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी सगळ्यात जर बेस्ट काहीतरी टूल असेल, दॅट इज फुल सिलेबस मॉक टेस्ट. तर पूर्ण सिलेबसवर आधारित तुम्हाला मॉक टेस्ट ह्या जास्तीत जास्त द्यायच्या आहे आणि पूर्व परीक्षेसाठी ते खूप 100% ही स्ट्रॅटेजी वर्क करते, लक्षात घ्या. ओके. मी सुद्धा UPSCच्या प्रिलिम्स दिल्या आहेत, MPSCच्या प्रिलिम्स दिल्या आहेत. तर जे काही बोलतोय ते माझ्या अनुभवावरनं बोलतोय, लक्षात घ्या. तर जे काही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्हाला कट टू कट फॉलो करायची आहे आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट आत्ता इमिजिएटली नाही सुरू करायची आहे, परंतु 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान, बघा 25 ऑक्टोबरला आपला पेपर आहे, तर ॲटलिस्ट 1 महिना आधी आपल्याला फुल सिलेबस मॉक टेस्ट सॉल्व्ह करायला आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्हाला टेलिग्रामवर, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर, WhatsAppवर, इकडे-तिकडे जे ग्रुप्स आहेत, तुम्हाला भरपूर मॉक टेस्ट भेटतील. भरपूर आहेत. ₹1 आहेत, ₹2 आहेत, ₹10 पासून पार ₹50-100 मॉक टेस्ट विकताय. परंतु त्या पेपर्सची क्वालिटी पाहिजे, लक्षात घ्या. क्वालिटी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, ते पेपर सॉल्व्ह करून तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे. तो पेपर रीड करताना असं वाटलं पाहिजे, की हा क्वेश्चन खूप क्वालिटी क्वेश्चन आहे. ओके. हा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो आणि ह्या क्वेश्चनच्याद्वारे माझा तो जो टॉपिक आहे, ज्या टॉपिकवर तो क्वेश्चन आधारित आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी माझ्या कव्हर होत आहे, लक्षात घ्या. MCQची प्रॅक्टिस अशीच केली जाते. तर त्या अनुषंगाने 20 फुल सिलेबस टेस्ट या स्वतः मी डिझाईन केलेल्या आहेत आणि प्रत्येक टेस्ट ही तुम्हाला स्पष्टीकरणासह म्हणजे डिटेल्ड एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहे. फक्त ॲन्सर की नाही आहे, तर डिटेल्ड एक्सप्लेनेशन. तर मी सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ह्या टेस्ट अशा पद्धतीने मी डिझाईन केल्या आहे, की कमीत कमी 40+ एक्सपेक्टेड आहेत, की फायनल एक्झाममध्ये ॲटलीस्ट 40+ प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधून किंवा त्याच्या आजूबाजूला राहतील, लक्षात घ्या. ओके.
एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात पहिली प्रायोरिटी MCQची जर काही असेल तर PYQज आहे. ह्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे, म्हणजे 0% सुद्धा डाऊट नाही की तुमचं प्रिपरेशन एकदम स्मूथ आणि तुमचं प्रिपरेशन परफेक्ट करण्यासाठी जर काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर सर्वात प्रथम PYQज मागच्या 8-10 वर्षाचे PYQ सॉल्व्ह करा. त्यातल्या त्यात 2025, 24, 23चे जे पेपर होते आपले गटकचे ते टाईम लावून सोडवा. ते टाईम लावून 1 तासाचा टाईम लावा. तो पेपर व्यवस्थितपणे सोडवा. निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये अप्लाय करा आणि स्वतःचा स्कोर कॅल्क्युलेट करा. बघा कुठल्या रेंजपर्यंत तुम्ही जाताय आता ह्या स्टेजला. ओके. तर सर्वात महत्त्वाचा जो सोर्स काही असेल दॅट इज PYQज. ओके. PYQज नंतर मग तुम्हाला जितक्यात जास्तीत जास्त फुल सिलेबस मॉक पेपर्स देतील. बघा असं दिसून आलं MPSCच्या हिस्ट्री जर तुम्ही पेपर्स बघितले तर जवळपास मागचे 10-15 वर्षांचे पेपर्स जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केले PYQज तर जवळपास 20 ते 25 प्रश्न हे रिपीट होतात. लक्षात घ्या, दरवर्षी रिपीट होतात 20 ते 25 प्रश्न. ओके. म्हणजे तुमचे 20 ते 25 मार्क तुम्हाला तिथंच भेटणार आहे. तर PYQजला पहिली प्रायोरिटी द्यायची आहे. प्लस अशा काही टेस्ट आहेत ज्या मी डिझाईन केलेल्या आहेत जिथं तुम्हाला मी बोलतोय की 40+ तिथं स्कोर तुमचा जाण्याची शक्यता आहे. 40+ प्रश्न तुमचे त्यातून येतील. तर इथंच तुम्ही कट ऑफ क्लिअर करताय. लक्षात घ्या. तर व्यवस्थित स्ट्रॅटेजीने जा, व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन जा. ओके. टेलिग्राम चॅनलबद्दल मी नंतर बोलेल. ही माझी प्रोफाईल आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहितीच आहे. जे पण महाराष्ट्रामध्ये जेवढा पण क्राऊड गटकची तयारी करतो त्याच्यामध्ये RTO AIM प्रामुख्याने आणि मग तलाठी आणि इतर जे गटकचे पद आहेत सर्वांना माहिती आहे. UPSC फर्स्ट अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रँक 104, गेटमध्ये 150, MTech आणि इतर भरपूर त्या ठिकाणी सिलेक्शन्स माझे झालेले आहेत. सर्व सिलेक्शन्स फर्स्ट अटेम्प्टमध्ये आहेत आणि सर्व सिलेक्शन्स जेन्युइन आहेत. लक्षात घ्या. ओके. तर पूर्ण कॉम्पिटिटिव्हचा एक्सपिरियन्स आहे, MPSCचा एक्सपिरियन्स आहे आणि त्या अनुषंगानेच जे काही टेस्ट पेपर्स बनवलेले आहेत स्पष्टीकरणासह ते स्वतः मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून याच्यावर काम चालू होतं. क्वेश्चन सिलेक्शन कुठला क्वेश्चन घेतला पाहिजे, चालू घडामोडी काय आहे त्याच्या टचमध्ये होतो आणि त्यानुसारच आपण जे क्वेश्चन्स इन्क्लूड केलेले आहेत ते खूप टॉप क्वालिटी क्वेश्चन्स आहे. एक्झॅक्टली ॲज पर MPSC. म्हणजे यावेळेचा तुम्ही गट बचा पेपर बघितला असेल पूर्व परीक्षेचा, डिफिकल्टी लेवल थोडीशी हायर झाली. लक्षात घ्या. MPSCचा पॅटर्न बदलता पॅटर्न लक्षात घ्या. ओके. तर त्या अनुषंगानेच हे 20 पेपर्स डिझाईन केलेले आहेत. आता ह्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या. सर्वात इम्पॉर्टंट, बरेच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली होती की सर चालू घडामोडी सुद्धा आम्हाला कोर्स अवेलेबल करून द्या सेपरेटली. तर तो कोर्स ह्या टेस्ट सिरीज सोबत मी फ्री करून दिलाय सर्वांना. जून 2024 पासून तर मे 2026 पर्यंत ज्या काही चालू घडामोडी झाल्यात, ओके, जे काही करंट अफेअर्स आहे ते तुम्हाला ह्या कोर्स सोबत फ्री भेटणार आहे पूर्णपणे. हा जो टेस्ट सिरीजचा कोर्स आहे आपला मिशन IAS ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तिथनं तो ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तिथनं एनरोल करा. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी ह्या कोर्सची फीज फक्त आणि फक्त 860 रुपये असणार आहे. 860 रुपीज. 500 विद्यार्थी ऑलरेडी, काल आपण हा कोर्स लॉन्च केला आहे. जवळपास 300-350 विद्यार्थ्यांनी ऑलरेडी याच्यामध्ये एनरोल केलेला आहे आणि आता फक्त 100-150 लास्ट ॲडमिशन्स आहेत जे 860 होणार आहेत. लक्षात घ्या. तर लवकरात लवकर ह्या कोर्ससाठी तुम्ही एनरोल करून घ्या. इमिजिएटली सॉल्विंग करायला सुरू करायचं नाही. त्याचं रिझन काय आहे? आधी अभ्यास पूर्ण होऊ द्या एक 20-25 सप्टेंबरपर्यंत. त्यानंतर डेली एक पेपर संध्याकाळी किंवा सकाळी तुमचा MPSCचा टाईम जो सकाळचा असतो त्या स्लॉटमध्ये डेली 1 तास वेळ लावून व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करा. तुम्हाला एक्सप्लेनेशन अवेलेबल आहे. डिटेल त्याची PDF तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता ॲप्लिकेशनमधनं. तर ती प्रिंट आउट मारा आणि ते क्वेश्चन बघा, एक्सप्लेनेशन बघा, क्वेश्चन बघा, एक्सप्लेनेशन बघा, जेणेकरून तुमची ओव्हरऑल रिव्हिजन होईल. म्हणजे तुम्ही विचार करा 20 सिलेबस मॉक टेस्ट आहे, म्हणजे 200 हिस्ट्रीचे प्रश्न आहे टोटल, 200 जॉग्रफीचे, 300 इतर जे आहेत चालू घडामोडी, 300 अर्थशास्त्र, 300 राज्यशास्त्र, 300. तर किती एक्स्ट्रीम लेवल आणि खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे तुमची. आणि किती टाइम फ्रेम आहे? फक्त डेली 1 तास द्यायचा आहे 20-25 सप्टेंबरपासून. ओके. तर ही टेस्ट सिरीज कंपल्सरी प्रत्येक गट ची तयारी करणारा जो विद्यार्थी आहे त्यांनी ही टेस्ट सिरीज 100% द्यायची आहे. बघा 100% तुम्हाला फायदा होणार आहे याची मी गॅरंटी देतो. ओके. तर 2000 क्वालिटी, टॉप क्वालिटी क्वेश्चन्स आहेत सगळे आणि एक्झॅक्टली MPSCच्या पॅटर्ननुसार आहेत. तर 15 टेस्ट ऑलरेडी अपलोड झालेल्या आहेत. 5 टेस्ट पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये अपलोड होतील. तर आपलं मिशन IASचं जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करा. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोललो मी की चालू घडामोडीचा जो कोर्स आहे जून 2024 पासून तर मे 2026 पर्यंत
हा जो पूर्ण ऑनलाईन कोर्स आहे, व्हिडिओ लेक्चर्स आणि चालू घडामोडीच्या नोट्स, त्या सगळ्या तुम्हाला या टेस्ट सिरीज सोबत फ्री आहे. तर टेस्ट सिरीजमध्ये एनरोल केलं तर त्या कोर्समध्येच आपण हे व्हिडिओ लेक्चर्स वगैरे ॲड केलेले आहेत. इथे सुद्धा अनलिमिटेड व्ह्यूज आपण ठेवलेले आहेत. ओके, तर ह्या टेस्ट सिरीज सोबत काय काय भेटते तुम्हाला हे लक्षात घ्या. चालू घडामोडीचा पूर्ण कोर्स तुम्हाला फ्री भेटतोय, 20 टेस्ट भेटत आहे. प्लस ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की जी लास्ट टेस्ट असणार आहे, तुमची 20th टेस्ट, जी लास्ट टेस्ट असणार आहे ती ऑनलाईन पण होणार आहे आणि ऑफलाईन सुद्धा होणार आहे पुणे लोकेशनला. ओके, याची डेट आपण फिक्स केली आहे 11 ऑक्टोबर, रविवार आहे, 10 ते 11 सकाळी. ओके, तर ॲप्लिकेशनवर जे विद्यार्थी देतात ते ॲप्लिकेशन थ्रू देऊ शकता. ज्यांना ऑफलाईन पद्धतीने द्यायची आहे ती इथं पुण्याला आपल्या प्रेस्टिज पॉईंटचं जे सेंटर आहे तिथं येऊन 500 विद्यार्थ्यांची आपली सिटिंग कॅपॅसिटी आहे, तिथं येऊन ती टेस्ट देऊ शकता. लक्षात घ्या, एक्झॅक्टली MPSC पॅटर्ननुसार MPSCच्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. ह्या टेस्टमध्ये म्हणजे 20वी जे टेस्ट होणार आहे, लास्ट टेस्ट जी होणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे 3 विद्यार्थी आहेत, जे टॉप 3 विद्यार्थी असतील, टॉप 3 टॉपर्स, त्यांना बक्षीस भेटणार आहे. तर पहिल्या रँकरला 10,000, दुसऱ्या रँकरला 5,000 आणि थर्ड रँकरला 3,000. ओके, तर सिरियसली ही टेस्ट सिरीज द्यायची आहे. याचं रिझन एकच आहे की तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त झाली पाहिजे. PYQ तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे आणि सेकंड प्रायोरिटी मिशन IASच्या या 20 टेस्ट फक्त एकदा सोडवा. ओके, याची सॅम्पल टेस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती सुद्धा मी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे @mission IAS मेकॅनिकल, हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचा आहे. हा चॅनल जॉईन करण्याचा अजून एक रिझन काय आहे की ह्या 20 सोडून, ह्या 20 टेस्ट ज्या आहे ह्या सोडून सुद्धा मी तुम्हाला 5 फ्री मॉक टेस्ट देणार आहे फुल सिलेबसवर आधारित. ओके, तर त्या सर्व 5 फुल सिलेबस टेस्ट आहेत पूर्व परीक्षेच्या, त्या आपल्या टेलिग्राम चॅनल जो आहे @mission IAS मेकॅनिकल. तर इथं ह्या 5 फुल सिलेबस टेस्ट आणि त्यांचे स्पष्टीकरण आणि त्यांची अँसर की हे फ्री तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या 20 टेस्टचा जो कोर्स आहे तो जॉईन करायची सुद्धा गरज नाही. या 5 टेस्ट सर्वांना अवेलेबल असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र, जे पण विद्यार्थी तयारी करताय गटकाची. तर ह्या सर्व विद्यार्थ्यांनी हा जो टेलिग्राम चॅनल आहे हा सर्वप्रथम सर्वांनी जॉईन करून घ्या @mission IAS मेकॅनिकल. तर इथं 5 फुल सिलेबस टेस्ट आपल्या चॅनलला फ्री अपलोड केले जातील विथ एक्सप्लेनेशन्स, म्हणजे स्पष्टीकरणासह. ठीक आहे, तर अशा टोटल ह्या 25 टेस्ट असणार आहेत. त्यातल्या 20 टेस्ट तुम्ही डायरेक्टली आपल्या ॲप्लिकेशनमधून एनरोल करू शकता आणि 5 टेस्ट ज्या आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटतील. ओके, तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आपला जो अकॅडमीचा नंबर आहे 8070607474. काही तुमच्या क्वेरीज असतील, शंका असतील प्रिपरेशन रिलेटेड, तर ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केलं तरी चालेल, कॉल केला तरी चालेल. ओके, तर व्यवस्थितपणे प्रिपरेशन करा. काल सांगितल्याप्रमाणे जो काही सेफ स्कोर आहे, म्हणजे RTOसाठी तुम्हाला बोललो 45 to 50 किंवा 50+ जरी तुम्ही गेलात तरी वेल अँड गुड. तर त्या स्कोअरपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय काय आत्तापासून स्टेप्स घ्यावे लागणार आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आधी तुमचा बेसिक अभ्यास व्यवस्थित पूर्ण करा येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये, आणि त्याच्यानंतर जितक्या मॅक्झिमम पॉसिबल तुम्हाला टेस्ट सॉल्व करता येतील वेळ लावून तेवढं टेस्ट सॉल्व करा. याचा फायदा काय होणार आहे, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल पेपरला जाल MPSCच्या, पेपर सॉल्व करताना तुम्हाला असं वेगळं काही वाटणार नाही. विद्यार्थी पॅनिक होतात, विद्यार्थ्यांना भीती वाटते जेव्हा आपण पेपरला बसतो की पेपर कसा येईल काय येईल. परंतु त्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा टाईम लावून जेव्हा आपण ऑलरेडी इतकी सगळी प्रॅक्टिस केलेली असते तर तो पेपर आपल्याला काही वाटत नाही, वाटतो, परंतु ती जी इंटेन्सिटी असती किंवा ज्या लेवलला आपण पॅनिक होतो तर तितकं आपण पॅनिक होत नाही. ओके, तर हा फायदा 100% तुम्हाला एक्झाममध्ये दिसेल. अजिबात 500, 600, 800 रुपयाकडे बघू नका. लिटरली 30-40 रुपयाला एक टेस्ट भेटते तुम्हाला विथ डिटेल एक्सप्लेनेशन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला इतके सगळे टॉप क्वालिटी क्वेश्चन्स आहे. तर ही टेस्ट सिरीज कुणीच मिस करायची नाही. प्रामुख्याने RTO एमव्हीच्या विद्यार्थ्यांनी तर अजिबातच नाही, ज्यांचा नॉन टेकचा संपर्क तुटला आहे बरेच वर्षांपासून, आणि इतर सुद्धा जे तलाठी वगैरे जे पदं आहेत त्याची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी सुद्धा ही टेस्ट सिरीज अजिबात मिस करायची नाही आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो इथं थांबतो. सर्वांनी आपलं मिशन IAS ॲप्लिकेशन आपलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून ते डाउनलोड करा, त्याच्यावर रजिस्टर करा आणि तिथं ही टेस्ट सिरीज लवकरात लवकर एनरोल करा. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त 860 मध्ये ही टेस्ट सिरीज भेटते. प्लस त्याच्यासोबत चालू घडामोडीचा कोर्ससुद्धा भेटतोय. प्लस 20व्या टेस्टमध्ये जर तुम्ही टॉप 3 मध्ये आलात तर तुम्हाला बक्षीससुद्धा भेटणार आहे, लक्षात घ्या. तर लवकरात लवकर ह्या टेस्ट सिरीजसाठी सर्वांनी एनरोल करा. धन्यवाद.